मुलुंडमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे। त्या ठिकाणी जे काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये स्लॅब पडला, त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। त्यांच्या परिवारासोबत आमच्या प्रार्थना आहेत। जे जखमी आहेत त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांची सगळी काळजी ही त्या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल। मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली विदर्भात तुम्ही बैठक बोलावलेली आहे, आता बैठक आहे, नेमकं काय विकासाचा अजेंडा असेल विदर्भाच्या बाबतीत? मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मित्राच्या माध्यमातून आणि नीती आयोगाच्या माध्यमातून आपण काही ग्रोथ हब तयार करतो। MMR रिजनचा ग्रोथ हब आहे, पुणे रिजनचा ग्रोथ हब आहे, तसाच हा विदर्भाचा नागपूर रिजनचा ग्रोथ हब आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो। कारण पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी या शहरांच्या आसपास तयार होणार आहेत, मोठ्या प्रमाणात जॉब्स तयार होणार आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी या सुनियोजित पद्धतीने झाल्या पाहिजेत। याकरता सगळ्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि सुनियोजित अशा प्रकारच्या स्मार्ट सिटीज असतील, हे तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो। त्याचीच आज बैठक आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।